हाय फ्रेंड्स. तर आता खूप उन्हाळा सुरू झालेला आहे, तर मी म्हटलं एक आपण रेसिपी शेअर करूया तुमच्यासोबत. तर हे एक थंडगार असं ड्रिंक आहे जे तुम्ही घरात कधीही असं खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता, खूप क्विकली बनतं. तर त्यासाठी आपण बघूया काय काय लागतं. हे मी घेतलं आहे थंडगार दूध. हा मी सब्जा भिजवून ठेवला आहे. सब्जा तर तुम्ही आता भिजवून ठेवा, कारण की रेग्युलरली तुम्हाला रोजच्या म्हणजे पाणी पिताना वगैरे किंवा एखादा सरबत वगैरे करताना तुम्हाला हे लागणारच आहे. आणि हे मी घेतलं मॅप्रोचं रोज सिरप घेतलेलं आहे. फक्त 3च इंग्रेडियंट्स आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या दुधामध्ये आपण हा जो सब्जा आहे तो घेणार आहोत. थोडासाच घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि नंतर मग हे मॅप्रोचं जे सिरप आहे ते मी घेत आहे, बिकॉज ह्याच्यात ऑलरेडी शुगर आहे, ऑलरेडी गोड आहे. तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल. मी साखर नाही टाकणार आहे, मी फक्त सिरपच टाकणार आहे. तर मी एवढ्या दुधासाठी थोडंसं आपण शेक करून घेऊया आधी. आणि ह्याच्यात पेटल्स पण आहेत. दिस इज माय गो टू ड्रिंक गाईज, बिकॉज हे खूप थंडगार असतं, पिल्यावरती खूप फ्रेश वाटतं. ह्यात मी 2 स्पून सिरप घेते. आता आपण हे छान असं मिक्स करूया. ह्यात तुम्ही फ्रेश पुदिना पण टाकू शकता, बट आय विल स्किप दॅट बिकॉज हे दूध आहे, तर मला ते कॉम्बिनेशन एवढं असं खास वाटत नाही. ओके, सो हे ड्रिंक रेडी आहे. मी हे टेस्ट करून बघणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. मॅप्रोच्या ऐवजी तुम्ही रूअफजा पण यूज करू शकता. रूअफजा विल बी मोर क्लासिक टेस्ट, तर तुम्ही ते यूज करा. मला रूअफजा भेटलं नाही म्हणून मी मॅप्रोचं घेतलं आहे. अँड समर रिलेटेड असेच माझ्याकडे जर टिप्स असतील तर मी तुमच्याकडे असे शेअर करत जाईन. अँड ऑल्सो फॉलो माय अनदर अकाउंट योगा विथ धनश्री, ज्याच्यावरती मी योगा प्रॅक्टिसेस शेअर करत जाईन. दॅट विल हेल्प यू इन दिस समर सीझन. अँड थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे, नाईस डे, बाय.